पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। बहिरन्तश्च भूतानां चरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्। हा 15वा श्लोक आहे। 12व्या श्लोकापासून ज्ञेय सांगायला सुरुवात केली। हे वर्णन 17व्या श्लोकापर्यंत चालणार आहे। आता 15व्या श्लोकामध्ये मागं झालेल्या श्लोकाची थोडाफार सारही ह्याच्यात आला आणि पुढचा काय आहे त्याचा भावही ह्याच्यामध्ये घेतलेला आहे। हे ज्ञेय कसं आहे म्हणजेच परमात्मा कसा आहे तर सर्व भूतांच्या अंतर्बाह्य आहे। तो बाहेरही सगळीकडे आहे आणि त्यांच्या आतही आहे। शिवाय कसा आहे जे जे काही जगत आहे ते जगत 2 भागात आहे, चर आणि अचर, किंवा त्याला दुसरं आपण म्हणतो जंगम आणि स्थावर। हे स्थावर जंगमात सुद्धा तोच भरलेला आहे। आता एवढंच आहे की त्याच्या संबंधी अशी एक श्रुती की सूक्ष्मत्वात तद्विज्ञेयम, तो सूक्ष्मात सूक्ष्म आहे म्हणून जाणण्यास अवघड आहे, म्हणून जाणला जात नाही। पण दुसरी गोष्ट असं सांगितली की जसा तो आम्हाला कळत नाही, कळून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर दूरच दूर आहे। पण तसं पाहायला गेलं तर तोच जवळ आहे, त्याच्यासारखं जवळ कोणी नाही। असा हा जो काही असलेला श्लोक आहे त्या श्लोकामध्ये या ज्ञेयाबद्दलचं जे वर्णन आलं तेच आता काय आहे माऊली पुढं त्यांच्या श्लोकाच्या अवतरणामध्ये देतात। जे चराचर भूता माझी असे पांडुसुता नाना वन्नी उष्णता अभेद जैसी। आता जे काही आहेत त्याच्यामध्ये जे सजीव असतात त्याला चर म्हटलं जातं, ते इकडे तिकडे फिरतात। आणि दुसरे जे असतात ते अचर। अचर जो कोणी आहे, दगड असेल, पर्वत असेल, या सगळ्यांच्या ठिकाणी सुद्धा परमात्म्याचंच अस्तित्व आहे। पण आहे कसं तर हे सगळे जे सजीव आहे त्या सजीवाच्या ठिकाणी अंतःकरण असल्यामुळं त्यातनं दिसतं, कळतं, ज्ञान त्यातनं बाहेर येतं। आणि ह्या सगळ्याच्या ठिकाणी अंतःकरण नसल्यामुळं परमात्मा आहे याची जाणीव होत नाही। उदाहरण एक पहा की जसं दिवा लावला आहे आणि त्याच्यावर काच ठेवली तर प्रकाश सगळीकडे दिसलच, कारण काचेतून प्रकाश बाहेर येतो। काच ही पारदर्शक आहे, त्याच्यातून येतो। पण एखादं काय मोठा डबाच ठेवला तर वरून झाकण बंद असणारा खालचं झाकण काढून घेतलं आणि डबा ठेवला, काहीच नाही, कारण त्याच्यातनं बाहेर येणार नाही। तसं ह्या स्थावर किंवा अचर ह्यातून दिसत नाही, तो असतोच तिथं, चरमध्ये ओळखू येतो। हे सगळीकडं काय आता सांगायचं आहे की सर्व व्यापक आहे हा। जसा सजीवामध्ये आपल्याला अनुभवाला येतो तसं निर्जीवामध्ये सुद्धा तो आहेच आहे। मग त्याला उदाहरण दिलं की जसं वन्नी आहे म्हणजे अग्नी आहे की अग्नीत उष्णता असणारच आहे। अग्नीचा वास्तविक 2 प्रकार आहेत। अग्नीमध्ये 2 गुण कोणते तर उष्णता आणि प्रकाशत्व। एक वेळ काय आहे की अत्यंत निखरलेला निखारा म्हणजे जो प्रज्वलित झालेला कोळसा चांगला पेटला आहे तिथं प्रकाशत्व तुम्हाला कमी दिसेल, पण उष्णता आहेच। म्हणजेच काय आहे की उष्णता जी आहे ते उष्णता
आपल्याला अग्नीच्या ठिकाणी असते. अग्नीच्या ठिकाणी उष्णता आहे म्हणून तर तो अग्नी. आणि हे जसं आहे त्याच्या ठिकाणी आहे. पण उष्णता आणि अग्नी हे दोन वेगवेगळे नाहीत ना, दोन्ही एकच आहे. उष्णता अग्नी जिथं तिथं उष्णता आहे. जितका जास्त भडकलेला अग्नी तितकी उष्णता लांब 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 जाते, जवळसुद्धा येऊ देत नाही. आणि एखादी समई एखादी निरंजन लावली असेल तर तिच्यापासून काही अंतरात तरी आपल्याला हात नेला तरी काय आहे, चटके बसतील. म्हणजे तिथंसुद्धा उष्णता आहे. तेव्हा अग्नीच्या ठिकाणी उष्णता हे अभेद आहे. तैसेनी अविनाश भावे जे सूक्ष्म दसे आगवे व्यापोनी असे ते जाणावे ज्ञेय येथ. तेव्हा प्रत्येक ठिकाणी ते आहेच. आता जे काही तुमच्या आमच्या पुढं चर आणि आचर हे जे दिसतं त्याच्यात नेहमीच परिवर्तन आहे. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी तर ठरलेलंच आयुष्य आहे. बरं तेवढं आयुष्य तो पूर्ण जगतो असं नाही न होत. 100 वर्ष आपल्याला दिलीत पण 100 वर्ष क्वचितच आहेत. काही 50, 60, 70लाही संपलेच. निश्चित नाही. म्हणजे वरचा आकार आहे तो काळ त्याला कधी घेऊन काही सांगता येत नाही. पण ह्या आकाराला ज्याने आधार दिलेला आहे ते अविनाशी. त्याच्या ठिकाणी काही नाही, ते आहे तसंच आहे. त्याच्यावर किती आकार येतील जातील. जसं तुम्ही आम्ही आत्तापर्यंत आपलं वय झाले असे अंगावरचे शर्ट किती नवीन शिवलेन किती फाटलेत. आपलं शरीर फाटलं आहे का? आपण आहे ते आहेच, फक्त कपडे बदलतो. तसं जे काही वरचं आहे ते बदलतं. मग आत कसं आहे तो अविनाश भावे. मग त्याचं सांगितलं सूक्ष्म दशे, अत्यंत सूक्ष्म. सूक्ष्मात सूक्ष्म असल्यामुळं त्याला काय आहे, सगळीकडे व्यापकता येतं. त्याच्या ठिकाणी काय, आता एवढं आपण पाहतो की पाणी पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून ते काय करतं, या भांड्यातून त्या भांड्यात, त्या भांड्यातून त्या भांड्यात कशातही ओतता येतं. कारण त्याची तेवढी सूक्ष्मता आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं सूक्ष्माचा शिरकाव होतो तिथं तिथं आहेच तेज. वायू त्यापेक्षा सूक्ष्म आहे. आकाश त्यापेक्षा सूक्ष्म आहे. मग त्यापेक्षा परमात्मा सूक्ष्म आहे. आकाशाच्याही पलीकडे असल्यामुळे तो सूक्ष्म आहे. आणि मग तो सर्व व्यापक आहे. तो मोठ्यात मोठ्या ठिकाणी आहे, लहानात लहान ठिकाणी सुद्धा आहे. त्याला ज्ञेय म्हणायचं. सगळीकडं व्यापलेलं आहे. जे काही चर आचर आहेत त्याच्या बाहेर आणि त्याच्या आत दोन्हीकडे. जसं उदाहरण देतात की एखादा काय बर्फाचा खडा आहे आणि तो पाण्यात ठेवला तर त्याच्या सगळ्या आजूबाजूला काय, पाणीच आहे. आणि बर्फ म्हणजे काय, पाणीच आहे. म्हणजे तो आतही पाणी बाहेरही पाणी. तसं हे सगळं परमात्म्यानेच व्यापलेलं आहे. ते जे एक आतू बाहेरी, जे एक जवळ दुरी, जे एक वाचोनी परी दुजी नाही. आता ते जसं आत बाहेर आहे. पण दुसरी गोष्ट अशी की जे अत्यंत जवळचं आहे. म्हणजे कसं आहे की आपण काय करतो, एखादी वस्तू कुठंतरी विसरतो आणि काय आहे, मग ती वस्तू आपली विसरलेली आपल्याला आठवणीत येते. पण आपलं असं कधी झालं का की आपल्याजवळचं हे जे काही परमात्मा स्वरूप आहे की ज्याला आत्मा म्हणतात तेच कुठंतरी विसरलं आहे? असं कधीच होत नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी जे आहे ते विसरतंच. लहान मुलाला एक गोष्ट सांगतात की एक माकड होतं आणि ते पाण्याच्या काठाला जांभळीचं झाड होतं आणि त्या झाडावर बसायचं आणि मगर यायची तिथं काठावर. मग ह्यानी काय करायचं, जांभळ तोडायचं आणि त्या मगरीला मारायचं. पण ते मारलेलं मगर जांभळ खायची. मग तिला ती इतकी जांभळं गोड लागायला लागली की त्यांनी वरनं टाकलं की त्यांनी झेलून घ्यायचे की खायचं. पुन्हा ह्याला वाटलं आता खाते तर जाऊ द्या, कशाला मारायचं आहे आपलं, तिला जांभळं टाकत राहू. मग त्याला माकडाबद्दल त्या मगरीला प्रेम वाटायला लागलं आणि माकडाला आता तिचं प्रेम, खाते तर खाऊ द्या. मग तिने एकदा अशीच साठवली आणि आतल्या कपारीत जी तिची मादी होती
त्या मादीला नेऊन दिलं. मग ते म्हणली एवढं चांगली जांभळं, अहो तुम्हाला तर कधीतरी मिळते. त्या जांभळाच्या झाडावर ते जे काही खातंय माकड त्याला किती मिळत असतील, आणि ती रोज जर खातंय तर त्याचं काळीज किती चांगलं असेल. मला त्याचं काळीज घेऊन या, आणि ते मला आणलंच पाहिजे. आता तिच्या हट्टासाठी आला. म्हणला आपला मित्र येतो आणि आपण हे असलं काय करतोय आता. चल म्हणला माझ्याबरोबर, माझ्या बायकोला तुला भेटायचं आहे. हे माकड मित्र असल्यामुळं त्याच्या ठिकाणी पाठीवर बसलं, पण मला खोल पाण्यात नेऊ नको, तिला कुठंतरी बाहेर आण. म्हणले ठीक आहे तू चल तरी. पण त्याला वाटलं मित्राचा विश्वासघात कशाला करायचा आहे, म्हणून पाण्याच्या निम्म्यात गेल्यावर ते म्हणला काय करावं रे, तुला नेतोय खरं, पण माझ्या बायकोने तुझं काळीज मागितलं आहे, तिथे गेल्यावर ते खाणार आहे. आता काय म्हणला, तू मला आधी तरी म्हणायचं का नाही. मी आलो झाडावर ठेवून, ते पाण्यात जायचं आहे कशाला न्यायचं म्हणून मी झाडावर ठेवलं. चल 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 आपण आणू. मग हे फिरला माघारी, आणि तिथं आल्यावर ते गेलं वर. घेतलं का चल. अरे काळीच कुठं काय काढून ठेवायची गोष्ट असते का. म्हणलं का चल नेत. हे कुठं काढून ठेवता येतं का, नाही. याच्यासाठी आपण हे उदाहरण दिलं. म्हणून ते जवळात जवळ आहे. पण ज्याला ह्याचं ज्ञान नाही, ज्यांनी कधी ह्याच्या तपासाचा प्रयत्न केला नाही, त्याला दूरच दूर आहे. जवळ असूनसुद्धा दूर आहे. त्यामुळं जे एक जवळी दुरी, जे एक वाचोनी परी दुजी नाही. आणि त्यामुळं इतर जे जे काही असेल ते सगळे चर असो अचर असो, ह्यात अनेकत्व आहे. साधी माती जरी आपण पाहिली रानातली, तर ती मातीत कितीतरी प्रकार आहेत. ही लाल माती, ही काळी माती, ही पांढरी माती, ही पिवळी माती, खडकाची माती, कितीतरी मातीचे प्रकार आहेत. दगडात कितीतरी प्रकार आहेत. आमका खडक तमका खडक, ह्या त्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. अनेक भेद झाले. तसं सगळीकडे भेद असतील, सगळीकडे काही असेल, पण हे सगळ्यात एकच आहे. ह्याच्यात भेद नाही, कुठेही नाही. त्याला असं काय सांगतात शास्त्र, की आपण सगळे आहेत. त्यामुळं आपण आणि आपले अवयव, हात आहेत, पाय आहेत. मग आपला अवयवात हात हे नाव वेगळं आलं, डावी बाजू उजवी बाजू हे नाव वेगळं आलं. म्हणून स्वतः असून त्यात हे सगळे अवयव आहे, त्याला म्हणायचं स्वगत भेद. आणि आपण मनुष्य आणि दुसरं जे काय असेल दुसरा मनुष्य, हा मनुष्य तो मनुष्य तो हे सजातीय भेद. हा एक आहे, तो एक आहे, तो एक आहे, मग सजातीय भेद. आणि आपण आणि गाय, आपण आणि झाड, हे सगळे दोन वेगवेगळे आहेत म्हणून विजातीय भेद. असा परमात्म्यात कोणताच भेद नाही, म्हणून त्याला अभेद म्हटलेलं आहे. स्वगत त्याला कुठं अवयवच नाहीत. सजातीय म्हणावं तर दुसरा परमात्माच नाही, आणि विजातीयाला दुसरं काहीच नाही. म्हणून मग हा एकच एक आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकच एक आहे. म्हणून एक वाचोनी परी दुजी नाही, दुसरं काही नाही. क्षीरसागरीची गोडी माझी बहुथडीये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. आता चांगलं उदाहरण आपल्याला दिलं की क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र. याच्यामध्ये काय केलं की कोणा एकाला कल्पना आली, म्हणून मग काय केलं त्यांनी की आता क्षीरसागराची किती गोडी बघायला काहीतरी घेतली नाव म्हणा, काही त्यात बसला, क्षीरसागराच्या मध्यात गेला आणि त्याची गोडी चाकली. अरे म्हणलं हे चांगलं आहे, गोड लागतं आहे. परत माघारी आला आणि काठावर आल्यावर काठावरचं थोडंसं घेतलं आणि खाऊन बघितलं. म्हणलं त्याच्यासारखंच आहे. आता काठावरचं काय आणि मध्यातलं काय, दोन्हीकडे त्याची गोडी काय वेगळी असेल का. माझी बहुथडी आहे थोडी, मध्ये आहे मग थडीला थोडी. क्षीरसागरीची गोडी माझी बहु म्हणजे मध्ये खूप आहे, आणि थडी आहे थोडी, कडेला ज्या थोडीच आहे असं कधीच नाही. हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. त्यामुळं ते जे आहे ते आत बाहेर क्षीरसागराला समान गोडी आहे. स्वेदज प्रभृती वेगळाला भूती, जयाची अनुस्युती खोमने नाही.
आता त्याच्यानंतर सांगितलं की सगळं सजीवाचं वर्णन करायचं झालं तर त्याला 4 खाणी म्हणतात. ह्या 4 खाणीतून हे सगळे सजीव निर्माण झालेले आहेत. त्यातली जे सांगितली एक स्वेदज, दुसरी सांगितली उद्भिज, तिसरी सांगितलेली आहे ते अंडज आणि चौथी जारज. हे सगळे जे जे प्राणी जन्माला आले त्यांची ठिकाणं सांगितली. आता त्या सगळ्यांच्यामुळं प्रत्येकाचं काय झालं, वेगवेगळं आलं. जारज असणारे एक झाला भाग झालं, अंडज असणारा एक भाग झाला, उद्भिज असणारा एक भाग झाला, स्वेदज असणारा एक भाग झाला. हे सगळे वेगवेगळे झाले. त्यांचे शरीराचे आकारही वेगवेगळे, सगळं वेगळे. पण ह्या सगळ्यांच्या आत असणारा हा परमात्मा एक आहे, अनुस्विती, तो तिथंच आहे. पण त्याला सांगितलं की खोमने नाही, तो कधी संपला असं कधी व्हायचं नाही, तो अखंड आहे. कारण त्याला अविनाशच म्हणतात. खोमने म्हणजे जसा खो दिल्यावर तिथला उठून जातो का नाही, जे खेळ चाललेला असतो त्या खेळामध्ये बसलेले काही असतात आणि खेळणारे काही असतात. त्याच्यामध्ये 3 जण समोर आले खेळायला की मग मधल्या पार्टीने त्याला धरायचं, पण तो इकडे तिकडे गेला की त्याच्या समोर कोण आहे त्याला काय खो द्यायचा आणि त्याच्या जाग्याला बसायचं. हा पळत जातो त्याच्या मागं, मग खो दिला की तो उठतो. तसं ह्याने सांगितलं खोमने नाही, तिथून ते संपणार आहे असं समजू नका. त्याला दुसरं काही नाही. मग तुमचे वरचे जे असलेले अनेक खाणी आहेत, अनेक प्राणी आहेत, त्यातले यांच्यामध्ये काही ना काहीतरी बदल होईल. आता आपण पाहतो की जे चतुष्पाद प्राणी आहेत त्याच्यामध्ये कित्येक प्राणी पूर्वी होते म्हणतात, आता ते राहिलेच नाहीत. काही असे आहेत की ते पूर्वी होते, आता नाहीत. आता सांगतात की अमकेची संख्या फार कमी झाली. म्हणजे या सगळ्यामध्ये कमी जास्तीपणा होईल, कोणी जास्त होईल, कोणी कमी होईल. पण जे जे आहे त्यात आणि जे स्थावर आहे म्हणजे जे काय असणारं इकडं तिकडं न जाणार आहे तिथंही हा परमात्मा आहे, तो कुठूनही कमी होणार नाही. पै स्रोते मुख टिळका घटसहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. समजून यायला कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत आणि सांगताना मग थोडंसं काय केलं, विशेषण दिलं. स्रोते मुख टिळका, तू जे काही आहेस म्हणजे कुठली गोष्ट कशी आहे की श्रोता एक असतो आणि वक्ता एक असतो. वक्ता काय करतो, श्रोत्याला सांगत असतो, जे जे काय असेल ते तपशीलवार सांगतो. पण श्रोत्याच्या मुखावर कळाल्याचा भाव झाला तर बरं आहे ना. श्रोता आपला एखाद्या काय आहे लाकडाचा ओंडका असतो तसा स्थिरच झाला तर त्या वक्त्याला वाटतं ह्याला समजलं नाही का आपलं चुकलं आहे, याला समजत नाही का आपलं चुकलं आहे. म्हणजे श्रोत्याच्या ठिकाणी संभ्रमित अवस्था होते. त्यामुळं जो वक्ता आहे त्या वक्त्याला संभ्रमितपणा येतो आणि श्रोता जो आहे तो श्रोता काहीच प्रतिसाद देत नसेल, मग काय करावं. म्हणून श्रोते मुख टिळका, तू कसा आहेस, ऐकण्यातला अत्यंत चतुर आहेस. म्हणून अर्जुना तुला हे समजून सांगतो. आता ज्ञेय सांगण्याकरता ज्ञेयासारखं अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्म आहे. आता जे सांगितलं आहे ते समजून घ्यायचं असलं तर ऐकणंसुद्धा तितकं सूक्ष्म व्हायला पाहिजे. असा ऐकणारा तो आहेस. घटसहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. त्याला आता हे उदाहरण दिलं आहे की कितीतरी घट मांडलेत, आज सहस्त्र म्हणले आणि सगळ्यात पाणी भरलं. ती कोणती वेळ आहे, आता ह्या कोजागरीला जसं आपण काय करतो, दूध करतो आणि मध्ये ठेवलं तर त्यात चंद्रबिंब दिसलं पाहिजे. मग चंद्रबिंब दिसण्याकरता अगदी 12ची वेळ आली पाहिजे, म्हणजे तो माथ्यावर मध्ये येईल आणि मग आम्हाला त्या दुधात दिसेल. तसा तो मध्ये आलेला आहे आणि हे सगळे जे हजारो घट भरून ठेवलेत त्यात प्रत्येकामध्ये चंद्राचं बिंब दिसू लागलं. आता इतके घट आहेत तितके चंद्र झाले. खरोखर तेवढे चंद्र आहेत का बिंब जास्त आहेत, प्रतिबिंब जास्त आहेत? तर प्रतिबिंब जास्त आहे, बिंब तर एकच आहे. प्रतिबिंब मात्र तेवढे आहेत, तेवढे सगळे अधिक झालेले आहेत. म्हणून चंद्रामध्ये भेद नाही, प्रतिबिंबात तरी भेदच नाही खरा.
पण घट मोजायचेत ना. घटामुळं कदाचित हे नुसतं पाणी नाही, ह्या पाण्यात रंग टाकला तर ह्यातला ह्या रंगाप्रमाणे त्यातला त्या रंगाप्रमाणे जसा रंग त्याच्या घटातला तसा चंद्र दिसत. पण ते सगळे रंगामुळं घटामुळं भेद आले. चंद्र आहे तो एकच आहे. नाना लवणकणाची राशी क्षारता एकची जैसी का कोडी एकी ऊसी एकची गोडी. आता दुसरं उदाहरण दिलं. काय आहे, आता आपल्याकडं बाजारातही घरातही 2 प्रकारचे मीठ आलेत. एक बारीक मीठ आणि एक खडे मीठ. पूर्वी कसं होतं, खडे मीठ एकच असायचं आणि कशाला जरी पाहिजे असलं तर ते थोडं कशात तरी घ्यायचं, वाटीनेही त्याला बारीक करायचं आणि मग जेवायला वगैरे वाढायचं. आता त्याच्यासाठी असणारं बारीक मीठ वेगळं आहे खडे मीठ. आपण खडे मिठाचं इथं काय घेऊ, उदाहरण घेऊ. खडे मिठाचे जे खडे आहेत त्यातला कोणताही खडा चाटला तर तो क्षारच लागणार का नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी खारटपणा जसा आहेच आहे, क्षारता एकची जैसी. तेव्हा ह्या मिठात जास्त खारट लागलं आणि त्याच्यात कमी लागलं असं जसं नसतं. त्याच्यामध्ये आहे ती क्षारता सगळ्यात सारखीच आहे. का कोडी एकी ऊसी एकची गोडी. तसंच ऊस कांड्यानी कांडा वाढत जातो, पण कोणत्याही कांडीमध्ये त्या ऊसाची गोडी आहेच. त्यामध्ये कांडीतली गोडी कुठं कमी होत नाही. म्हणून मग त्यात मोजायला कांड्यात ऊसाची उंची चांगली वाढली तर 17-18 कांड्यापर्यंत उंची होऊन जाते. पण त्याच्यातलं जे काही रसपणा आहे तो आहेच आहे. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. आता आणखीन ज्ञेयाबद्दल सांगत असताना या 16व्या श्लोकामध्ये सांगतात की ज्ञेय प्रत्येक प्राणीमात्रात असल्यामुळं म्हणजेच आत्मा आपल्याला तो विभक्त वाटतो. यातला एक त्यातला एक त्यातला एक असा वाटायला लागतो, पण त्याच्या ठिकाणी विभक्तपणा नाही. आम्हाला असं वाटतं की असं जर तुम्ही म्हणत असाल तो जर सगळीकडचा आत्मा एकच आहे तर एक दुःखी झाला तर दुसरा का दुःखी होत नाही, पुढचा का दुःखी होत नाही, एकालाच का दुःख. त्यांनी सांगितलं ते दुःख जे आहे ते त्या अंतःकरणात आहे. अंतःकरणात जे गुण आहेत त्या गुणाप्रमाणे दुःखाचा त्या ठिकाणी भाव आहे. एरवी आत्म्यापर्यंत काही नाही, म्हणून तो सगळीकडे सारखा आहे. सगळ्या सजीवांना तो सजीव करणारा आहे. त्याच्या ठिकाणी दोनपणा नाही, तो एकच आहे. आणि प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी तो असून त्या सगळ्यांचं पालनपोषण करण्याचं तो काय आहे जबाबदारी घेत असतो. तो जसं सगळ्याला मग उत्पत्तीसाठी, त्याच्या स्थितीसाठी आणि त्याच्या लयासाठी त्याचं सगळं काय आहे त्याची सत्ता चाललेली असते. तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जेगा. याप्रमाणे सगळ्या भूतमात्रांची किती संख्या असेल पण सगळ्यांच्या ठिकाणी त्याचीच व्याप्ती आहे. आणि हे जे काही विश्व निर्माण झालं ह्या विश्वाचं मुख्य कारण जर कोण असेल तर तो परमात्माच आहे. परमात्मा जर नसेल तर विश्व कसं निर्माण झालं असेल. आता सांगतात की मायेनं सगळं जग निर्माण केलं, पण माया एकटी करते काय. बरं, माया एकटी करू शकत नाही, परमात्मा तरी एकटा करेल का. परमात्मा एकटा करू शकत नाही, दोघंही मिळून लागतात. त्याला माया लागते आणि त्याला परमात्मा लागतो. सतपणा आणि असतपणा ह्या दोघाच्या मिसळीतनं हे तयार होतं. मग मुख्य काय आहे तर मुख्य त्याला सतपणाचा आधार आहे. म्हणून सगळ्या विश्वाच्या कार्याला नुसतं निर्मितीला नाही, रोजच्या कार्याला सुद्धा याचीच मदत असते. म्हणोनिगा भूताकारू जेथोनी तेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी. आता जिथून जिथून हे भूतमात्र सगळे तयार झाले, भूतमात्रांचे आकार झाले,
ते आकार झालेत, पण या सगळ्याला आधार कोण आहे तर हाच आहे. मग त्याला सांगतात की पृथ्वीला आधार कोण आहे? पृथ्वीला आधार पाणी, कारण पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. पाण्याला कोण आहे? तेज. तेजाला कोण आहे? वायू. वायूला कोण आहे? आकाश. म्हणजे आकाश ह्या सगळ्यांचं जे काय आधार झालं, वायूचं कारण आकाश झालं, तेजाचं कारण वायू झाला, पाण्याचं कारण तेज झालं, आणि या असणाऱ्या पृथ्वीचं कारण पाणी झालं. पण आकाश सगळ्यातच आहे, सगळ्याचं कारण आहे. आकाश नुसतं कसं? तर आकाशाला हा कारण आहे. तिथून काय आहे की आकाशापासून पंचमहाभूताची निर्मिती, मग तिथून बाकीचं सगळं उभं राहिलं. तसंच इतक्या लाटा आपल्याला दिसत असल्या तरी त्या सगळ्या कोणाच्या आधारावर आहेत? तर पाण्याच्या आधारावर. मनुष्य काय करतो? गंमत म्हणून नेऊन दाखवतो मुलाला. मग मुलं काय करतात की ही लाट आली, ती लाट आली, ती लाट आली, सारखं त्या लाटांच्या येण्याकडं मोजमाप करतात. पण एखादा मुलगा उगीच म्हणतो, चला आपण ह्यातली एखादी लाट घरी घेऊन जाऊ. पण ही जमिनीवर कशी येईल? तेवढ्या तिची हद्द आहे तिथपर्यंत येईल, पण इकडून तिकडं चालायला येत नाही, कारण ती पाण्यावरच आहे. पाणीच हे तिचा आधार आहे. बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी, तैसे आधी स्थिती ग्रासी अखंड जे. त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये आपल्या ठिकाणी जर पाहत गेलो तर आपण सगळे बाल्यावस्थेत होतो, आता तरुणपणात आलो, तिथून वयस्करपणात आलो. हे सगळं कुठं बदलतं? आपल्या शरीराच्या ठिकाणी. मग मी बालक होतो म्हणणारा, मी तरुण होतो म्हणणारा, मी आता म्हातारा झालो म्हणणारा एकच असतो. त्याच्या शरीरावर हे सगळे बदल होतात. तसंच आधी स्थिती ग्रासी अखंड जे उत्पत्ती आहे, जी स्थिती आहे आणि जे संपणं आहे, ते सगळं यावरच होतं. वरचं सगळं निर्माण होईल, राहील आणि जाईल, पण मुळात जो काही आहे, जसं आपण पाहतो की जमिनीत पीक पेरतात, मग पेरणी, पुन्हा संगोपन आलं त्याचं, आणि पुन्हा काढणी. जमीन तीच आहे का नाही? अशी पिकं किती येतील, पेरली जातील, पुन्हा त्यांचे कालावधी राहील, पुन्हा काढलं जाईल. जमीन आहेच. तसे आधी स्थिती ग्रासी अखंड जे. परमात्मा मात्र अखंड आहे. सायं प्रातर मध्यान्ह होता जाता दिनमान, जैसे का गगन पालटे ना. तसं सकाळची वेळ, दुपारची वेळ आणि सायंकाळ, हे जे काही काळ आहेत आपले बदलणारे, ह्या 3 भागात आपण ह्याचं काय करतो? मोजमाप करतो. वास्तविक आणखीन त्याचे 5 भाग पाडलेत दिवसाचे: प्रातःकाल, संगवकाल, मध्यान्हकाल, अपराह्नकाल आणि सायंकाल. हे काय आहे? काही गोष्टी करतात ते काढलेत. एक जसं आता हे पितृपक्ष आहे, पितृपक्षात मध्यान्हकालीच नैवेद्य दाखवायचा. अजूनही उशीर लागत असेल तर अपराह्नकाली, नाहीतर सकाळी अगदी आम्ही दाखवू सूर्योदयालाच, चालत नाही. महान ह्या असलेल्या आता पितृपक्षातले नैवेद्याचा काल ठरलेला आहे. पण हे काही असो, सकाळची वेळ असो, दुपारची असो, सायंकाळची असो, वेळ बदलल, दिवस आपल्याला बदललेला दिसेल. आकाश बदलतं काय? आकाश आहे तेच आहे. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा, जया नाव म्हणती ब्रह्मा, व्याप्ती जे विष्णू नामा पात्र झाले. आता त्याच्यानंतर स्पष्टता दिली की ही सगळी सृष्टीची घडी बसवण्याकरता ज्या योजना केलेल्या आहेत, त्या योजनेमध्ये ही सगळी सृष्टीची उत्पत्ती, त्याला मांडणी करण्याकरता किंवा निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाकडे केलं. मग ब्रह्मदेव काय करतात? रजगुणाच्या प्रबलतेपासून हे सगळं निर्माण करतात. झालं. सत्वगुणाच्या प्रबलतेपासून महाविष्णू ह्याचं सगळ्याचा सांभाळ करतात. त्याच्यात दुसरं सांगितलं, व्याप्ती जे विष्णू नामा. विष्णू हे काय? व्याप्ती सगळीकडं. वी म्हणजे प्रवेश करणे, आणि अणु, विष, ज्यानं प्रवेश केला आहे कुठं? अणुमध्ये, म्हणून तो विष्णू. या सगळ्याने त्याने सगळ्या ह्याला विष्णूने व्यापलेलं आहे.
आणि तो त्या काळापर्यंत त्याचं जतन करतो. मग आकारू हा हारपे, तेव्हा रुद्र जे म्हणिपे, तेही गुणत्रय जेव्हा लोपे, तई जे शून्य. त्यानंतर आता बस ह्याचं संपवायचं म्हणलं की रुद्र म्हणजे महादेव हे सगळं लय करतात. हे सगळं अशा तऱ्हेचं चाललं आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा सत्वगुण पहिलं अगोदर रजगुण, सत्वगुण, तमगुण हे आहे तोपर्यंत आपण गुणात्मक क्रिया करतो. आणि तिन्ही गुण ज्यावेळेस संपतात त्यावेळेस आपल्या ठिकाणी कोणतीच क्रिया राहत नाही. मग ते तर शून्यत्व येतं. नभाचे शून्यत्व गिळुनी, गुणत्रया ते नुरवुनी, ते शून्य ते महाशून्य, श्रुतिवचन संमत. त्यामुळं जसं बाकीचा लय करत करत आकाशापर्यंत यावं आणि आकाशाचा ह्या गुणत्रयाचा लय करावा आणि मग जे काही तिथं उरणार नाही ते निर्विषय झालं. आणि निर्विषयातून आपल्याला जेव्हा पाहायचं आहे तेव्हा त्याच्यापुढं जावं लागेल. त्याला महाशून्य नाव आहे. म्हणजे शून्यालाही आधार ज्याचा आहे ते महाशून्य. ह्या सगळ्या प्रकारच्या व्यतिरेकाच्या एकात एकाचा लय करत जाण्याच्या श्रुतिवचन संमत ह्या सगळ्या मांडण्या वेदानं करून दिलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे आपण न्यायाकडं जाऊ शकतो. ध्येय शोध घ्यायचा असेल तर अशा तऱ्हेनं सगळं पाहत 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 तिथं जावं लागेल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.